मित्रांनो, गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपल्याला संपत्तीचा लाभ होतो, दारिद्र्य नष्ट होते आणि लक्ष्मीची प्राप्ती होते. या अध्यायाच्या नित्यपठणाने आपण कर्जातूनही मुक्त होतो. मित्रांनो, संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याने सर्व काही प्राप्त होते, पण गुरुचरित्र वाचनाचे काही नियम आहेत. प्रत्येक व्यक्ती हे नियम पाळतेच असे नाही. अनेकांना वाचायची इच्छा असते, पण काही कारणांमुळे शक्य होत नाही. गुरुचरित्रात प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे फायदे सांगितले आहेत. त्यामुळे आपल्याला दिवसाच्या सुरुवातीलाच म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर हा अध्याय वाचावा. सकाळी स्नान करून शुद्ध मनाने आणि शरीराने स्वामींच्या देवघरातील समोर बसून काहीही न खाता हा अध्याय वाचा. हेच या अध्यायाचे मुख्य नियम आहेत. बाकी कोणतेही कठीण नियम नाहीत. जर तुमच्याकडे गुरुचरित्र असेल तर हा अध्याय नक्की वाचा, कारण यामुळे संपत्तीचा लाभ होतो, दारिद्र्य नष्ट होते आणि लक्ष्मी प्राप्ती होते. मित्रांनो, वाचन सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या समोर हात जोडून प्रार्थना करा. स्वामी, मला जे हवे आहे ती कृपा तुमच्यामुळे मिळो. माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत. मित्रांनो, हा अध्याय किमान 21 दिवस सलग वाचा. हेच अनुष्ठान होय, म्हणजे एखादी गोष्ट ठामपणे आणि श्रद्धेने करणे. नियमितपणे केलेली कृती नित्यक्रम बनते आणि 12 वर्षे केली तर तीच तपश्चर्या ठरते. या अनुष्ठानाने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, धनलाभ होतो आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त होते. लक्षात ठेवा, 21 दिवस हा अध्याय नक्की वाचा. वाईट विचार करू नका, वाईट संगत ठेवू नका, व्यभिचार करू नका. काही कारणास्तव वाचन थांबवावे लागल्यास ते दिवस वगळा, पण मोजताना फक्त वाचलेले दिवस मोजा. मित्रांनो, गुरुचरित्राचा 18वा अध्याय लक्ष्मी प्राप्तीसाठी, दारिद्र्य नाशासाठी आणि संपत्तीच्या वृद्धीसाठी अत्यंत प्रभावी आहे. तो नक्की वाचा आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घ्या. धन्यवाद.